आणि आता एक संजय आपण दिल्लीला पाठवलेत, आता हे बाकीचे सगळे आपल्याला निवडून द्यायचे आहेत. आहे ना सगळ्यांची ओळख? मग जिथे मशाल असेल तिथे मशाल, जिथे हात असेल तिकडे हात, आणि जिथे तुतारी फुंकणार आपला मावळा असेल तिकडे तुतारी. ह्याच्या पलीकडे चौथं चिन्ह नाही. नाही म्हणजे, आणि विकासात खोडे घालणार तर कोणीच नको. बरोबर ना? बसा सगळे, बसा बसा. थोडस आले आले मी बोलायला सुरुवात केली, कारण आजचा दिवस जरा धावपळीचा आहे. आजची माझी तिसरी सभा, आणखीन 2 सभा व्हायच्या जळगावमध्ये. त्याच्यामुळे हेलिकॉप्टरवाले म्हणतात की साहेब जरा लवकर आटपलं तर बरं, पुढे अंधार झाला तर पंचायत होईल. म्हटलं महाराष्ट्रामध्ये अंधार झालेलाच आहे आणि तोच दूर करायला मशाल हातात घेऊन आलेलो आहे. तुम्ही सगळेजण एवढ्या ताकदीचे आहात की कोणी किती इकडे पैसा ओतला तर एक सुद्धा माझा मावळा आणि माझ्या माता भगिनी आपलं आयुष्य विकणार नाहीत. मला विशेष करून या विदर्भात, कारण मला आठवत आहे मी झाली त्याला बरीच वर्ष, आपलं बैल पोळा होता तेव्हा आलो होतो. आणि मग माझ्या हातनं तुम्ही बैलाची पूजा केली, त्याला गोडधोड खायला दिलं, पुरणपोळी खायला दिली, छान प्रसन्न वातावरण होतं. नंतर मग मी एक फोटो पाहिला बैल पोळ्याचा. बैलावर लिहिलं होतं 50 खोके एकदम ओके. मला वाटतं इकडेच कोणीतरी लिहिलं असेल. आणि आता या वेळेला बैल पोळ्याचा एक फोटो पाहिला, सोयाबीनले भाव नाही तर भाजपला मत नाही. सोयाबीनला भाव भेटला, कापसाला मिळाला, गद्दाराला मिळाला. अरे गद्दाराला मिळाला, आणि गद्दारांची खाजच भागत नाही. म्हणजे लोकसभेमध्ये आपण त्यांना, आपल्या ताई होत्या मोदीजींच्या लाडकी बहीण, भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि बहिणीने राखी बांधल्यानंतर लाडकी बहीण झाली. आणि तुम्ही आता यांना फसवताय लाडकी बहीण म्हणून. हे भ्रष्टाचार केले, आरोप केले आणि आता लाडकी बहीण. बरं यांची हौसच भागत नाही. बरं परिषदेवरती घेतलं तरी देखील उभे आहेत. मग त्यांना माहिती आहे पडणार, नक्की पडलंच पाहिजे, पण पडलं तरी बिघडत नाही कारण विधान परिषदेत घेतलेलं आहे. आणि यावेळेला वाशिम आपल्याला जिंकावंच लागेल. वाशिम मध्ये मशाल आपल्याला पेटवावीच लागणार. पेटलेली आहे ना? आज जेव्हा पहिल्या सभेला मी आलो, हेलिकॉप्टरमधनं उतरल्यावरती मी आत्ताच्या 2 सभेत सांगितलं, आणखीन पुढच्या 2 सभेत सांगणार आहे, कारण महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण निवडणूक आचारसंहिता आहे. आचारसंहिता, ही आचारसंहिता फक्त आपणच पाळायची आणि सत्ताधाऱ्याने धाब्यावर बसवायची. निवडणूक झाल्यानंतर, आपलं सरकार आल्यानंतर अदानीच्या घशातली मुंबई मी काढून परत मुंबईकरांना दिल्याशिवाय राहणार नाही. आणि एवढ्या पुरतच मी थांबणार नाही. तर मुंबई आपली राजधानी आहे, तुमची राजधानी आहे. मुंबईवरती गुजरातपेक्षा, अदानीपेक्षा तुमचा अधिकार आहे. मी मुंबईच्या अदानीला दिले, ती जमीन परत घेणार. मुंबईत आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना आणि युवतींना परवडणाऱ्या किमतीमध्ये मी मुंबईमध्ये घर देणार आहे. या मुंबईमध्ये बघू कोण तुम्हाला अडवतंय. या उद्योग धंदे गुजरातमध्ये दिले. गुजरात बद्दल माझी काही बडबड आहे, द्वेष आहे असं नाहीये. गुजरातला जरूर द्या, पण माझ्या महाराष्ट्राच्या एकतर शेतकऱ्याला हमी भाव न देता त्याच्या तोलचा खास तुम्ही गुजरातला देणार असाल तर ते मात्र मी होऊ देणार नाही. नवीन रोजगार येत नाहीये. मी तर मगाशी येताना राजदीप सरदेसाई म्हणून पत्रकार आहेत, तुम्ही पाहिलं असाल. त्यांनी इथे चॅनलमध्ये इथल्या अमरावतीच्या एका शेतकऱ्याच्या घरी गेले. ज्या घरामध्ये आत्महत्या झाली त्या घरात गेले. काढून की घर, शेतकऱ्याचं घर तुम्हाला माहिती आहे, तुमचीच घर.
आणि मला वाटतं 47 वर्षाचा होता, त्याने आत्महत्या केली. कर्ज किती होतं? 1.25 लाख. मग तो घरी गेले राजदीप सरदेसाई. त्या दुर्दैवाने जिचं सौभाग्य पुसलं गेले तिला प्रश्न विचारले, मुलांना प्रश्न विचारले. मुलांना विचारलं तू शिकतो काय? तुला नाही, मी शिक्षण सोडलं. शिक्षण घेणार कसं? 2 मुलं आहे, डोक्यावरती 1.25 लाख कर्ज आहे, शिक्षण सोडून दिलं. एका मुलाला विचारलं काय तू शेती करणार? तुला नाही, मी शेती करणार नाही, हमाली करेन पण शेती नाही करणार. दुसऱ्याला विचारलं तो बोला काय करणार? मला शेती करण्याशिवाय पर्याय नाही. पण मग तुझं उत्पन्नाचं काय? डोक्यावर कर्ज आहे. मुलं, माझ्या शेतकऱ्याची मुलं शिक्षण अर्धवट सोडतायत आणि तुम्ही मुलं मुलींमध्ये भेदभाव करताय. महिलांना 1500 रुपये देताय, मुलांना वाऱ्यावर सोडताय. अरे महिलांना तर आम्ही 3000 रुपये देणारच आहोत. पण ज्यांना पैशाच्या अभावी शिक्षण सोडावं लागतंय, संपूर्ण म्हणजे माणसाच्या जन्माला तुम्ही आलात. यांची मुलं अमित शहाचा मुलगा त्या काही क्रिकेटची बॅट हातात न धरता क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष होतो आणि हातामध्ये नांगर धरणारा माझ्या शेतकऱ्याचा पोरगा शाळा सोडून हमाली करायला जातो, ती सुद्धा गुजरातची. मग बॅट न धरणारा अमित शहाचा पोरगा जर का क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष होत असेल तर नांगर धरणारा माझा शेतकऱ्याचा पोरगा माझ्या इथला आमदार, मंत्री, खासदार आणि पंतप्रधान का होऊ शकत नाही? मी करणार आहे ते काम. आपलं सरकार आल्यानंतर मुलींप्रमाणे मुलांना सुद्धा मोफत शिक्षण मी देऊन दाखवल्याशिवाय राहणार नाही. मी देतो तुम्हाला सगळ्यांना. तो काय देतात ना आनंदाचा शिधा मिळतोय. किती जणांनी मिळाले खरं सातवर करून सांगा. माझा पुढचा प्रश्न आहे काय होतं त्याच्यात? मी काय मुंबईत ऐकतो वाचतो आनंदाच्या शिध्यामध्ये उंदराच्या लेंड्या आणि बरोबर आहे कुठेतरी झुरळ. हा म्हणजे गरिबांची थट्टा करणं हा यांचा आनंद. हा यांचा आनंद, गरिबांची थट्टा करणं. आणि 1500 रुपये जे एका आपल्या महिलांना देत आहेत, तो कोल्हापूरचा एक मस्त वाल त्यांचा माणूस, काय नाव त्याचं? महाडिक, मुन्ना महाडिक. तो उद्दामपणाने सांगतोय आता इकडे माझ्याकडे माता भगिनी आल्या, तुम्ही घाबरू नका, तुमच्या केसाला सुद्धा हात लावणार नाही. एवढी हिंमत नाही, हात लागला तुमच्या केसाला तर हात फेकून टाकेल. तो मस्तवालपणाने सांगतोय की अरे महाविकास आघाडीच्या सभेला जाणाऱ्या महिलांचे फोटो काढा, पैसे इथून घ्यायचे आणि सभेला तिकडे जायचं. मुन्ना तुझ्या काय बापाचा पैसा देतोय? बापाचा पैसा वाटतोस का? या महिला काय तुमच्या नोकर नाहीये? या महिला म्हणजे माझ्या महाराष्ट्रातल्या सुपुत्रांच्या माता आहेत. या मातांचा अवमान करण्याची हिंमत तुमची होत असेल तर तुमच्या पेकाटात या निवडणुकीत लाथा घालायच्या नाही तर दुसरं काय घालायचं? हे एकदा तुम्ही ठरवायला पाहिजे. तुम्हाला महाराष्ट्र हा स्वावलंबी पाहिजे स्वतःच्या हिमतीवरती. जे आपले सेनापती बापट म्हणाले होते की महाराष्ट्र आधार या भारताचा. हे मोदी आणि शहा महाराष्ट्राचा आधार तोडायला चालले. जशी त्यांनी शिवसेना संपवायचा प्रयत्न केला तसा महाराष्ट्र ते खतम करायला निघाले. कारण त्यांना माहिती आहे की महाराष्ट्र लुटण्याच्या मध्ये जर कोणी उभा राहू शकत असेल तर ती फक्त आणि फक्त शिवसेना प्रमुखांची शिवसेना आणि हा उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच उभा राहू शकतो. बिंदेच उभा राहू शकत नाहीये. आणि म्हणून मी मोदी आणि शहाना आव्हान देतोय, तुम्ही माझा पक्ष चोरलात, चिन्ह चोरलात. काल नांदेडमध्ये बाळासाहेबांची त्यांना स्तुती करावी लागली. मोदीजी विश्वगुरु तुम्ही, पण माझ्या वडिलांच्या नावाने तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मताचा जोगवा मागण्याची वेळ आलेली आहे. मतांची रेख मागताय तुम्ही माझ्या महाराष्ट्राकडे. कोणत्या तोंडाने मागतात? महाराष्ट्र लुटताय. ज्या बाळासाहेबांनी संकट काळामध्ये मोदींना पाठिंबा दिला होता, आता अटल बिहारी वाजपेयींनी तेव्हा त्यांचं कचऱ्याच्या टोपलीमध्ये टाकून दिले होते. जो संकट काळात उपकार करतो त्याच्यावरती वार करण्याची हालत ही फार वाईट होते. हे मोदी आणि भाजपला आता कळेल. आपण उभे आहोत बरे,
बघू कोणाची हिंमत आहे माझा महाराष्ट्र लुटण्याची. येतो निवडून जाईल तो मशाल घेणारा, पायीकच घेऊन निवडून जाईल तिकडे. आमदार तिथला मशालीचा होणार. आजूबाजूला सुद्धा सगळीकडे जिथे जिथे काँग्रेसचे उमेदवार आहेत, राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, तिथे सुद्धा माझा शिवसैनिक हातामध्ये मशाल घेऊन त्या तिथल्या उमेदवारांना विजयी करून दाखवण्यात राहणार नाही. हे आपलं तर ठरलंय का? जसं तुम्ही संजय देशमुखच्या वेळेला मला वचन दिलं होतं की उद्धवजी काळजी करू नका, संजय देशमुखला निवडून आणण्याची जबाबदारी आमची, तशी या सगळ्या उमेदवारांची निवडून आणण्याची जबाबदारी नक्की. मला बोलायचं खूप आहे, पण अजून 2 ठिकाणी पोहोचायचं आणि अंतर मोठी आहे, म्हणून जरा थोडं माफ करा. पण जे मी बोललो ते तळमळीने बोललेलं आहे. आणि ही लढाई केवळ एकट्या शिवसेनेची नाही, केवळ एकट्या उद्धव ठाकरेची नाही, तर ही तुमची आणि तुमच्या आयुष्याची आहे. तुमचं आयुष्य, तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य हे दरोडेखोरांच्या, महाराष्ट्र लुटारूच्या हातामध्ये द्यायचं की महाराष्ट्राचं रक्षण करणाऱ्या शिवरायाच्या मावळ्याच्या हातामध्ये द्यायचं, हे तुम्ही ठरवायचं. याचं उत्तर तुम्ही देणार आहात. आम्ही बोलायचं काम करतोय. मला हे माझ्या डोळ्यात देखत महाराष्ट्र लुटतायत, महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तोडत आहे, हे मी पाहू शकत नाही. कारण महाराष्ट्राची गद्दारी करणं हे माझ्या रक्तामध्ये नाही. मी लढणार, मी लढायला उभा आहे. आणि तुम्ही शिवसेना तोडलीत. अरे 40 गद्दार तोडलेत, पण हे बघा किती उभे राहिले माझ्यासोबत. ही माझी कमाई आहे, माझ्या वडिलांनी दिलेली. ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. आणि म्हणूनच ही लढाई आता फार गांभीर्याने घ्यायची गरज आहे. कोणी किती पैसा असला तरी हात जोडून नम्र विनंती करतोय, आपलं आयुष्य विकू नका, मुलाबाळांचं भविष्य विकू नका. आणि छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र हा मोदी शाह अदानीचा होऊ नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.